ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन शूरवीर उठला, हालेलुया. गोत्रासाठी उठला, हालेलुया. मशाली रणशिंगे, हालेलुया. 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे, हालेलुया. पळाने प्रार्थना करणे, हालेलुया. गिदोनाने घेतली तलवार, हालेलुया. वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. आजचं मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 8 20 ते 25 ही वचने. निर्गम अध्याय 8 20 ते 25 ही वचने. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा. तो त्यावेळी नदीवर येईन. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. माझ्या लोकांस जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिस्री लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाशांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशिन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या ठिकाणी अलग करीन. गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. त्याप्रमाणे परमेश्वराने केले. फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशांच्या थवेचे थवे आले. गोमाशांच्या या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सप्रेम सलाम. प्रियांनो, पवित्र शास्त्रामधील निर्गम याच्या 7, 8, 9 आणि 10 या अध्यायामध्ये आम्ही विशेष प्रकारे आम्ही पाहतो की 10 पिढ्या ज्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये जे वचन आपणासमोर जे वाचण्यात आलेलं आहे, निर्गम याचा 8वा अध्याय आणि वचन 20 ते 25 या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की गोमाशांची जी पिढा आहे त्या संदर्भात बायबल आम्हाला इथे सांगत आहे, जी 4थी पिढा येथे सांगितलेली आहे. आम्ही पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांची ओरड ऐकलेली आहे. त्याच्या लोकांना त्यांना मुक्त करायचे आहे, जे मिसरमध्ये फारोच्या दास्याखाली आहेत. आणि म्हणून या लोकांना मोशेच्या एका मोठ्या नेतृत्वाखाली जवळपास 10 लाखाच्या आसपास या लोकांना बाहेर काढण्यासाठी परमेश्वर एक मोठी योजना त्या मिसर देशामध्ये ती करत आहे, आणि ती म्हणजे की 10 पिढ्या या फारो समोर देत आहे. प्रियांनो, तसं पाहता आम्ही पाहतो की परमेश्वराने फारो पुढं एकच पिढा का दिली नाही की ज्याच्याद्वारे
त्याचं मन तयार व्हावं आणि त्यांनी सर्व लोकांना त्यातून बाहेर पाडावं. परंतु आम्ही पाहतो की या 10 पिढ्यांच्या द्वारे केवळ मिस्र देशच नाही, फारोच नाही, परंतु संपूर्ण या पृथ्वीवरील मनुष्य जातीला हे कळून यावं की परमेश्वराचं सामर्थ्य काय आहे. आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की ज्या ज्या या पिढ्या, सर्व 10 पिढ्या ज्या आहेत, या त्याच प्रांतामध्ये राहणाऱ्या इस्रायल लोकांवरती एक सुद्धा ही पिढा आली नाही. आम्ही पाहतो की उवा ज्या आहेत किंवा गोमाशा किंवा मरीची पिढा किंवा गारांची पिढा हे सर्वत्र यायला पाहिजे, परंतु परमेश्वराने आपल्या लोकांमध्ये आणि मिसर लोकांमध्ये हा भेद केला, त्यांना तिथं वेगळं ठेवलेलं आहे. आणि याद्वारे पहिली गोष्ट जी आहे ती आम्हाला दिसून येते ती म्हणजे की या सर्व संकटामध्ये, या सर्व त्रासामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. परमेश्वर आपल्या लोकांना वेगळं ठेवत असतो. अनेक गोष्टी आमच्या समोर दिसतात किंवा आम्हाला समोर जाणून येतं की समोरच्या या गावामध्ये किंवा समोरच्या या लोकांमध्ये किंवा आमच्या शेजारच्या लोकांमध्ये या प्रकारचा त्रास आहे, या प्रकारच्या समस्या आहे, परंतु परमेश्वराने आम्हाला अलिप्त ठेवलेलं आहे. याचं हेच कारण आहे की पहिली गोष्ट, आम्ही परमेश्वर आमच्यावरती जी प्रीती करतो, जी प्रेम करतो, आणि त्यामुळे परमेश्वर सर्व लोकांमध्ये राहूनही आमची तो काळजी घेतो. आम्ही पाहतो की या पिढ्यांच्या द्वारे परमेश्वराने त्या लोकांना जे आहे हे दाखवून दिलेलं आहे की मी माझ्या लोकांवरती प्रेम करणार आहे, मी माझ्या लोकांवरती प्रीती करतो. जे कोणी परमेश्वराच्या मार्गामध्ये आहेत, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात, मग ते देवाचे लोक असो किंवा विदेशी असो किंवा ज्यांना परमेश्वर माहिती नाही परंतु ते परमेश्वराच्या मार्गामध्ये आता आलेले आहे, त्या प्रत्येकावरती जो जिवंत देवाच्या भजनी आहे, ज्याला जिवंत देवाची ओळख झालेली आहे, अशा प्रत्येकासाठी परमेश्वर न्यायाची कृत्य करत असतो. आणि आम्ही पाहतो की फारोला या सर्व गोष्टीमधून जावं लागलं. आणि एवढंच नाही तर ज्या वेळेस ते पुढे त्यांनी प्रवास केला, कनानपर्यंत ते पोहोचले, अनेक रस्त्यामध्ये आम्ही पाहतो की लोकांनी या समुदायाला पाहून ते असं म्हणायला लागले की आम्हाला माहिती आहे की तुमच्या परमेश्वराने मिस्र देशामधून कशा प्रकारे तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. प्रियानो, आज आम्ही परमेश्वराची स्तुती करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की परमेश्वराने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. अनेक जण आमच्या समोरून या जगामध्ये त्रासामध्ये, विकारामध्ये आणि मृत्यूला ते सामोरे गेलेले आहेत, परंतु देवाने आमची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून त्या देवाला आम्ही धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो दे बाप्पा प्रभू, की खरंच आज केवळ आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू आम्हाला या जगामधून वेगळं असं ठेवलेलं आहे. आम्ही धन्यवाद करतो तुझ्या या प्रीतीबद्दल प्रभू. आमच्या लोकांचा सांभाळ तू कर दे बाप्पा प्रभू, आमच्या लोकांवरती तुझी कृपादृष्टी आणि तुझा अनुग्रह असू दे. धन्यवाद करतो, प्रार्थना ऐकलीस, येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया सर्व दिशा क्षेत्रांना, हालेलुया जाऊ पाठवू. विजय विजय प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.